गुड मॉर्निंग, नमस्ते. पाठीमागच्या तासाला पण प्राथमिक आर्थिक क्रिया यामध्ये एकूण 6 प्राथमिक आर्थिक क्रियांचे जे व्यवसाय आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आता या ठिकाणी आज आपण प्राथमिक आर्थिक क्रियामधील सर्वात महत्त्वाचा असणारा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय म्हणजे शेती. या व्यवसायाची आपण माहिती पाहणार आहोत. हा व्यवसाय अतिशय प्राचीन असून या ठिकाणी इसवी सनाच्या जवळजवळ 10,000 वर्षापूर्वीपासूनच शेती हा व्यवसाय पृथ्वीवरती अनेक ठिकाणी करत असल्याचे पुरावे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये ज्या संस्कृत्या होऊन गेल्या, विविध नद्यांच्या काठी ज्या संस्कृत्या बहरल्या, त्यामध्ये चीनच्या पूर्व भागामध्ये असणारी जी येलो रिव्हर आहे, पिवळी नदी आहे, त्या ठिकाणी असणारी त्यांची संस्कृती, भारतामध्ये गंगा सिंधू नदीकाठच्या प्रदेशामध्ये विकसित झालेली हडप्पा ही जी संस्कृती आहे, त्याचबरोबर युफ्रेटिस तैग्रिस या नदीच्या काठालगत नदीच्या दोबामध्ये मध्यभागी बॅबिलियन संस्कृती किंवा इजिप्त देशामध्ये नाईल नदीच्या काठावरती असणारी नाईलची संस्कृती, अशा अनेक प्राचीन संस्कृत्यांचा आपण या ठिकाणी जर आढावा घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला शेती करत असल्याचे अनेक पुरावे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता प्राथमिक व्यवसायामध्ये शेती व्यवसायाला खूप महत्त्व आहे, कारण अनेक देशांचा तो आर्थिक कणा आहे. आजही जगभरामध्ये अनेक देशांमध्ये 50% जास्त लोक या व्यवसायामध्ये गुंतलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि मग साहजिकच शेती व्यवसायाची असणारी जी जुनी परंपरा आहे, त्या काळामध्ये असणारी जी शेती व्यवसाय केली जात होती, या शेतीच्या अनेक त्या भागामध्ये अनेक प्रकार आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजे मानवाचं भटकं जीवन जे आहे ते स्थिर स्वरूपाचं करण्यापाठीमागं सर्वात कोणत्या व्यवसायानं साथ दिली असेल तर ते आहे शेती व्यवसाय. खूप अतिशय महत्त्वपूर्ण असणारा हा व्यवसाय मानवाला आणि मानवाच्या संस्कृतीला कलाटणी देणारा व्यवसाय आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आज या व्यवसायामधून जे उत्पादित होणाऱ्या वस्तू आहेत, त्या उत्पादित होणाऱ्या वस्तूवरती संस्करण करून आज अनेक प्रकारचे बाय प्रोडक्ट तयार केले जातात. त्याच्यावरती अनेक प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात की त्याच्यामुळं द्वितीयक आर्थिक व्यवसायांचं जाळं या ठिकाणी उभारलेलं दिसून येतं. साहजिकच त्या मालाची चढ उतार करणे, व्यापार करणे, अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, त्यामुळे तृतीयक श्रेणीचे व्यवसाय देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतं. आणि म्हणूनच मग आज आपण या ठिकाणी शेती आणि शेती व्यवसायाचे असणारे जे प्रकार आहेत त्या प्रकारांची थोडी माहिती आपण घेऊया. पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला या ठिकाणी जे करून पहा हे चित्र जे दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला काही फोटोज दिलेले आहेत, वैशिष्ट्ये दिलेले आहेत आणि त्याच्यापुढं त्याचे प्रकार दिलेले आहेत. आणि मग आपल्याला तो फोटो पाहून कोणती वैशिष्ट्ये कोणता शेतीचा जो प्रकार आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मॅच करायचा. आता हे करत असताना तुम्हाला ते कितपत वैशिष्ट्ये समजलेत हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला ती वैशिष्ट्ये आणि त्याचा असणारा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवणार आहे. आता यामध्ये पहिला प्रकार जो या ठिकाणी दिलेला आहे तो आहे शेतीचा प्रकार आहे स्थलांतरित शेती. आता स्थलांतरित शेती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्थलांतरित शेतीची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये कोणती आहेत हे आपल्याला प्रथम या ठिकाणी माहीत होणं गरजेचं आहे. मग आता यामध्ये प्रामुख्यानं जे स्थलांतरित शेती कुठं कुठं केली जाते, कशा पद्धतीने केली जाते, तर या ठिकाणी पहा ही ई क्रमांकाचं जे वैशिष्ट्य आहे ते स्थलांतरित शेतीची वैशिष्ट्य आहेत. बघा त्याने त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी स्थलांतरित शेतीचा जो फोटो आहे तो तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. पहा, या स्थलांतरित शेतीचा जो फोटो आहे, शेवटचा जो प्रकार या ठिकाणी पहा, जो
आपल्याला या ठिकाणी जंगला आग लावलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. हा स्थलांतरित शेतीचा फोटो आहे आणि त्याची जी वैशिष्ट्ये आहे ती वैशिष्ट्ये ई क्रमांकामध्ये दिलेली आहेत. आता स्थलांतरित शेतीमध्ये शेतीचा आकार खूप लहानच असतो. काय केलं जातं, जंगलात एक परिसर निवडला जातो जिथं मोठ्या प्रमाणामध्ये झाडे झुडपी कमी आहेत, त्याच्या बाजूला कमी झुडपे आहेत, वेली आहेत, तर त्या वेली तोडल्या जातात, झाडे झुडपं तोडली जातात आणि त्या ठिकाणी तो परिसर स्वच्छ केला जातो. आता झाडं झुडपं तोडल्यानंतर, वेली तोडल्यानंतर त्या तशाच त्या ठिकाणी जागेमध्ये टाकल्या जातात. मग ही वनामधली असणारी जी जमिनीचा तुकडा आहे त्या ठिकाणी वर्षभर त्या ठिकाणी ती पालापाचोळा सगळा सुकल्यानंतर तो पूर्णपणे पेटवून दिला जातो. उरलेलं जे लाकूड फाटा आहे ते अन्न शिजवण्यासाठी ते लोक त्या ठिकाणी त्याचा वापर करत असतात. आणि मग साहजिकच त्या ठिकाणी पालापाचोळा पेटवल्यानंतर त्याची जी शिल्लक उरलेली जी राख आहे त्या राखेचा वापर खत म्हणून केला जातो. आणि मग ही वनामधली निवडलेली जी भूमी आहे तिथे मग पहिलं पीक पावसाळ्यामध्ये जे काही त्या ठिकाणी पाऊस ज्या वेळेला सुरुवात होत असेल त्याच्या अगोदर त्या ठिकाणी त्यांच्याकडे जे धान्य आहे त्या धान्याची पेरणी केली जाते आणि मग एक पीक घेतलं जातं, ते पहिलं पीक त्या ठिकाणी चांगलं येतं. असं सलग त्या ठिकाणी त्या जमिनीच्या तुकड्यामध्ये दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी या ठिकाणी पीक घेण्याचा ते शेतकरी प्रयत्न करत असतात. आता पहिलं पीक घेतल्यानंतर पहिल्या पिकाच्याच वेळेला पुन्हा नंतर एक जमिनीचा तुकडा निवडला जातो, त्या ठिकाणी ते जाळलं जातं, तोडलं जातं, तिथं ते वर्षभर तसंच ठेवलं जातं. इकडं 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिथं उत्पादन कमी आलं की पुन्हा नवीन जमिनीचा जो तुकडा निवडलेला आहे तिथं शेती केली जाते. आणि मग अशी शेती केल्यामुळं वनक्षेत्रातील अनेक ठिकाणची जमीन नष्ट होते, म्हणजे जंगल क्षेत्र नष्ट होतं आणि पर्यावरणाचा त्या ठिकाणी ऱ्हास होत असलेला दिसून येतो. म्हणून ह्या शेतीला हानिकारक शेती म्हटलं जातं. कारण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जंगलातील जागेचा निवड करून त्या ठिकाणी असणारी जी वनराई आहे ती वनराई नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग पहिला तुकडा जो आहे जिथं पीक घेतलेला आहे ते 3 वर्षानंतर तो सोडून दिला जातो आणि दुसरे घेतलं जातं. आता ही शेती जगभरात अनेक ठिकाणी केली जाते. विशेषतः विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये जे आफ्रिका खंडामध्ये कांगो नदीचं खोरं आहे या परिसरामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या लगतच्या आफ्रिका खंडाच्या प्रदेशामध्ये ही स्थलांतरित शेती आज देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर आशिया खंड, आग्नेय आशिया, मध्य दक्षिण अमेरिका, आफ्रिका, श्रीलंका अशा अनेक ठिकाणी ही शेती केली जाते. या स्थलांतरित शेतीला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. जर आपण आसाममध्ये गेलो तर त्याला झूम शेती म्हटलं जातं. त्यानंतर मिल्पा आहे नाव, केनगिन आहे, चेना आहे, रे आहे, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्याची नावं वेगवेगळ्या स्वरूपाची आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर हा मानवाचा पहिला शेतीचा पहिला प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता या ठिकाणी हा स्थलांतरित शेतीचा प्रकार झाल्यानंतर आपण उद्यान शेती बघूया. आता उद्यान शेती आपण या ठिकाणी जर पाहिलं तर त्याला फलोद्यान शेती देखील म्हटलं जातं. त्यानंतर मंडई बागायती शेती आहे, त्यानंतर सखोल उदरनिर्वाह शेती आहे, मळ्याची शेती आहे आणि विस्तृत व्यापारी धान्य शेती आहे. आता या ठिकाणी उद्यान शेती जी आहे ती उद्यान शेतीमध्ये आपल्याला हा जो फोटो 1 क्रमांकाचा दिसतोय तो आपल्याला उद्यान शेती आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता उद्यान शेतीमध्ये उद्यान शेतीची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपण प्रथम समजून घेऊया. या ठिकाणी उ क्रमांकाचा जो ऑप्शन आहे
तो आपल्याला या ठिकाणी उद्यान शेती म्हणून आपल्याला दिसून येतो आहे. या उद्यान शेतीमध्ये फळे आणि फुले, औषधी वनस्पती, शोभेची झाडे त्या इत्यादींचं व्यापारी पद्धतीनं उत्पादन घेतलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हा अलीकडच्या काळामध्ये हा प्रकार विकसित झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता या उद्यान शेतीमध्ये विशेषतः भूमध्य समुद्रालगतचा जो प्रदेश आहे, समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाचा प्रदेश आहे, उष्णकटिबंधीय हवामानाचा प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये फळांचं आणि फुलांचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये घेतलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. नेदरलँडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलांचं उत्पादन घेतलं जातं. इस्रायलसारखा छोटा देश आहे, तिथे फळांचं उत्पादन फुलांचं घेतलं जातं. अशा अनेक देश जे आहेत की ज्या देशांमध्ये आज फळं आणि फुलं यांचं उत्पादन घेतलं जातं. आता भारतामध्ये आपण जर पाहिलं, कोकण किनारपट्टीमध्ये अनेक फळबागांची लागवड केलेली आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळांचं उत्पादन घेतलं जातं. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब या उंच हिमालयाच्या पर्वत राशीमध्ये आपल्याला अनेक प्रकारची जी फळं आहेत त्या ठिकाणी त्या हवामानामध्ये सूट होणारी जी फळं आहेत त्यांचं उत्पादन प्रचंड घेतलं जातं. त्याचप्रमाणे भूमध्य समुद्रालगतच्या प्रदेशामध्ये जी संत्री, मोसंबी, जी लिंबूवर्गीय फळं आहेत त्यांचं प्रचंड प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. जगभरामध्ये याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळं अलीकडं व्यापारी पद्धतीनं या शेतीचा उपयोग केला जातो, उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ही उद्यान शेती अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी भांडवल आधारित ही शेती आहे, कारण पॉलीहाऊसचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपयोग केला जातो आणि फळांचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. आता त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे मंडई शेती. मंडई शेतीमध्ये हा आपल्याला या ठिकाणी मंडई शेतीचा आपल्याला या ठिकाणी फोटो आपल्याला दिसून येतो की यामध्ये शेतकरी आपल्याला भाजीपाल्याचं उत्पादन घेत असलेले दिसून येतो. आता तिची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी ही वैशिष्ट्ये आहेत पहा त्याची क्रमांकाची मंडई शेतीची. आता हा मंडई शेतीचा जो प्रकार आहे तो अलीकडचा आधुनिक प्रकारचा प्रकार आहे. या आधुनिक काळामध्ये असणारी ही जी शेती आहे ही मंडई शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. शहरी भागामध्ये विशेषतः ज्या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे शहरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. जी छोटी शहरं होती आज ती मोठी शहरं झालेली, मोठी शहरं मोठ्या महानगरांमध्ये रूपांतर झालेले आहे. उपनगरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मग साहजिक शहराला दररोजचा लागणारा भाजीपाला, फळे, दूध, अंडी, मांस, मच्छी किंवा अत्यावश्यक सेवेमध्ये असणारे जे सर्व घटक आहेत त्या सर्व घटकांचा त्या ठिकाणी तिथल्या मानवी श्रमाला पुरवठा करण्यासाठी जे दररोजच्या आहारामध्ये लागणारा जे काय भाजीपाला आहे तो पुरवण्यासाठी या अलीकडं मंडई शेतीचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होत आहे. हा नव्याने विकसित झालेला प्रकार आहे. म्हणजे त्या शहरामध्ये एका रात्रीच्या हाकेच्या अंतरापर्यंत प्रवास करण्या इतपत जिथपर्यंत भाजीपाला पिकवला जातो तो भाजीपाला त्या शहरांना पुरवला जातो. जसे की पुणे मुंबई शहर आहे. आता पुणे मुंबई शहराला मग त्याच्या आजूबाजूच्या परिसरामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे रात्रीचा प्रवास करून सकाळच्या पारी भाजी मंडईमध्ये त्या ठिकाणी भाजीपाला पोच करण्याचं काम आजूबाजूचे शेतकरी सातत्यानं करत असलेलं दिसून येतं. पण या शहरी भागामध्ये ही जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याचं उत्पादन घेतलं जातं. आज अनेक भाज्यांचं अनेक भाजीपाला असतील, अनेक प्रकारचे मंडईमध्ये लागणारी जी काही मोठ्या प्रमाणामध्ये वांगे असतील, टोमॅटो असतील, कांदा असेल, बटाटा असेल, जे काय आहे त्यांची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचा पुरवठा त्या ठिकाणी केला जातो. मानवी श्रमाबरोबर या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीनं चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी तर थोडंसं शास्त्रीय ज्ञान देखील या ठिकाणी केला जातो. भांडवलाचा तर वापर या ठिकाणी या शेतीमध्ये करावाच लागतो, त्याशिवाय ही शेती येऊच शकत नाही. उत्तम प्रकारचं आपल्याला बियाणं, दर्जेदार कीटकनाशकांची फवारणी, खतांच्या चांगले दर्जेदार वापर या ठिकाणी आणि त्याच्यामुळे उत्पादन भरघोस घेऊन त्या ठिकाणी त्या हा भाजीपाला
किंवा दूध, मांस, मच्छी, जे काय असेल ते अंडी वगैरे त्यांचा पुरवठा केला जातो. मग शहरापासून ट्रकद्वारे एका रात्रीच्या प्रवास इतक्या दूर अंतरापर्यंत ही शेती केली जाते, म्हणून याला ट्रक फार्मिंग शेती देखील म्हटलं जातं. औद्योगिकरण झाल्यामुळं आज अनेक शहरं मोठी होऊ लागलेली आहेत. मग कोल्हापूर सिटी असेल, पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, महाराष्ट्रामध्ये ही शेती आहे. देशामध्ये अनेक प्रकारच्या अनेक शेती आहेत की त्यांनाही या पद्धतीनंच हा भाजीपाला पुरवण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. अनेक देशांमध्येही मोठ्या प्रमाणात ही शेती विकसित झालेली आहे. अगदी पुण्यामध्ये आपण पुण्याचं उदाहरण झालं तर खेड, शिवापूर, सासवड असेल, त्याचप्रमाणे अगदी सातारा, कराडपासून अगदी पुणे, मुंबईला भाजीपाला, तरकारी स्पेशल एक्सप्रेस करणारे, रोजची वाहनं जाणारे, या ठिकाणी माल पोहोच करणारे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे सखोल उदरनिर्वाहक शेती. हा सगळ्यात महत्त्वपूर्ण शेतीचा प्रकार आहे. यामध्ये हे जे आपल्याला चित्र दिसतंय, हे चित्र आपल्याला सखोल उदरनिर्वाहक शेतीचं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये भात शेती करणारे आपल्याला या ठिकाणी लोक दिसत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये जी गाळाची जमीन आहे त्या ठिकाणी पाणी आणि त्या पाण्यामध्ये भात लावण्याचं काम या ठिकाणी सुरू असलेलं दिसून येतं. आता याची जी वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहूया. तर अ क्रमांकाची जी वैशिष्ट्ये आहेत ती याला लागू पडत आहेत सखोल उदरनिर्वाहक शेतीमध्ये. शेतीमध्ये शेतीचा आकार लहान असतो. आता लहान आकार का असतो, तर ही जास्त दाट लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये ही शेती केली जाते. साहजिकच तिथं प्रचंड लोकसंख्या वाढल्यामुळं जमिनीचं तुकडीकरण झालेलं आहे. म्हणजे साहजिक आपण विचार जर केला तर वंश परंपरागत पद्धतीनं शेतीची विभागणी केली जाते. साहजिकच त्या कुटुंबाला मिळणारा शेतीचा जो तुकडा आहे तो छोटा आहे. प्रचंड लोकसंख्या असल्यामुळं कमी उपलब्ध जागेमध्ये शेतकरी सातत्यानं जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे वर्षभरामध्ये त्याला 2-2, 3-3 पिकं घेण्याचा प्रयत्न तो करत असतो. जिथं जलसिंचनाची सोय आहे तिथं 3-3 पिकं घेतो, 2-2 पिकं घेतो. जिथं कोरडवाहू आहे, जिथं पावसावरती आहे तिथं एकच पीक घेतो. आणि म्हणूनच या शेतीला खूप अलीकडं मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व वाढलेलं आपल्याला दिसून येतं. या शेतीचा प्रामुख्याने जास्तीत जास्त जो उपयोग आहे तो अन्नधान्य उत्पादनासाठी प्राधान्य दिलं जातं. म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन करण्यासाठी हा जो प्रकार आहे शेतीचा तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगात आणला जातो. आणि जागेची कमी असल्यामुळं इथं मानवी श्रमाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागतो. म्हणजे शेतीचा आकार लहान असल्यामुळं यांत्रिक वाहनं जी काही मोठमोठे ट्रॅक्टर्स असतील किंवा इतर साधनं असतील ती छोट्या जागेमध्ये पोचू शकत नाहीत. आणि म्हणूनच प्राण्यांचा वापर केला जातो, मानवी श्रमाचा वापर केला जातो आणि ही शेती केली जाते. आता डोंगर भागामध्ये विशेषतः जिथं पायऱ्याची शेती केली जाते त्या ठिकाणी जिथं तांदूळ पीक घेतलं जातं. आजही तुम्ही कोकणामध्ये गेला तर आपल्याला डोंगर उतारावरती छोटी छोटी शेत आपल्याला त्या ठिकाणी जिथं भाताचं पीक अतिशय चांगलं आपल्याला हिरवगार अतिशय सुंदर दिसतं पावसाळ्यामध्ये आपल्याला. तर लक्षात घ्या तिथं यांत्रिक अवजारं पोचू शकत नाही, ते तिथं मानवी श्रमाचा आणि प्राण्यांचाच वापर करावा लागतो. ही शेती विशेषतः आशिया खंडातील जे सगळे देश आहेत त्यामध्ये चीन आहे, भारत आहे, पाकिस्तान आहे, जपान आहे, कोरिया आहे, श्रीलंका आहे, मलेशिया आहे, थायलंड आहे, हे जे सगळे देश आहेत विशेषतः भारतीय उपखंड आणि आशिया खंडामधले दक्षिणेकडचे जे सगळे देश आहेत या सर्व देशांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सखोल उदरनिर्वाह शेती केली जाते. कारण या देशांमध्ये प्रचंड लोकसंख्या आहे आणि वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं एकमेव साधन म्हणजे सखोल उदरनिर्वाह आहे. आणि यामध्ये प्रमुख पीक जे आहे ते तांदूळ आहे. भाताचं जे पीक आहे ते प्रमुख महत्त्वाचं आहे. जगात सर्वात जास्त तांदळाचं उत्पादन चीनमध्ये होतं, 2 क्रमांकाचं उत्पादन भारतामध्ये होतं.
तर हे 2 प्रमुख आहेत. त्याबरोबर इतर पिकं देखील खूप मोठ्या प्रमाणात घेतली जातात. म्हणजे भाताच्या पिकाबरोबर इतर देखील पिकं मोठ्या प्रमाणात घेतले जातात. आता यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो मळ्याची शेतीचा प्रकार आहे. आता या मळ्याच्या शेतीचा प्रकार हा अतिशय महत्त्वाचा आधुनिक काळामध्ये विकसित झालेला. या ठिकाणी आपल्याला हे चित्र दिसतंय पहा. या चित्रामध्ये आपल्याला चहाचे मळे दिसत आहेत. डोंगर उतारावरती आपल्याला काही लोक आपल्याला चहाचे पानांची खुडणी करताना म्हणजे चहाची पानं तोडण्याचं काम या ठिकाणी करत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता याची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघूया. कोणती वैशिष्ट्ये याला जे सूट होतात ते आपण या ठिकाणी याची वैशिष्ट्ये पाहूया. तर या ठिकाणी ई क्रमांकाचा हा जो मुद्दा आहे ही ई क्रमांकाची आपल्याला ही वैशिष्ट्ये या ठिकाणी मॅच होताना दिसत आहेत. आता या ठिकाणी मळ्याची शेती जी केली जाते या शेतीचा आकार खूप मोठ्या प्रमाणात असतो. खूप प्रचंड आकार आपल्याला असलेला दिसून येतो. भांडवल आधारित असणारी ही शेती आहे. याला प्रचंड मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं. आता लक्षात घ्या की अख्खे डोंगर जे असतात ते डोंगर लागतात. म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे, जिथं जांभ्या प्रकारची जमीन आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि जे समुद्रसपाटीपासून साधारणपणे 1000-2000 फूट उंचीच्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसून येतं, तिथे शेतीचा आकार जिथं मोठा आहे तिथं आपल्याला भांडवलाची प्रचंड गुंतवणूक करावी लागते. कारण हा डोंगर स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. यांत्रिक साधनांचा वापर करावा लागतो आणि त्या ठिकाणी पोचण्यासाठी रस्त्यांची निर्मिती, त्याचबरोबर तो माल साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गोडाऊनची निर्मिती करावी लागतात. कामगारांना ने-आण करण्यासाठी वाहनं आपल्याला प्रचंड लागतात. या शेतीमध्ये एकच पीक घेतलं जातं. म्हणजे या शेतीमध्ये अनेक प्रकारची पिकं घेतली जातात. म्हणजे चहा तर चहाचीच लागवड केली जाते, कॉफीची तर कॉफीची, रबर तर रबरच. अशा प्रकारे अनेक प्रकारची जी मळ्याच्या शेतीमध्ये घेणारी पिकं आहेत. कारण याला हवामान उष्णकटिबंधीय लागतं. पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात लागतं. डोंगर उताराची जी जमीन आहे ते पाणी निचरा होणारी लागते विशेषतः. आणि सुटेबल हवामान जर असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन मिळवलं जातं. आता इथं स्थानिक मजुरांना खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जातं. पिकांची योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणी केली जाते. एकाच पद्धतीने एकाच ओळीमध्ये त्या ठिकाणी समान अंतरावरती त्याची रोपं लावली जातात. योग्य प्रक्रिया त्याची प्रतवारी ठरवली जाते. चांगल्या प्रकारची रोपं निवडली जातात आणि मगच लागवड केली जाते. आता याचं हेक्टरी उत्पादन कमी आहे, मात्र हजारो हेक्टरवरती जमिनीवरती हे पीक घेतल्यामुळं त्याचं जे मूल्य आहे ते मूल्य जास्त आहे. लक्षात घ्या, उत्पादन जरी कमी असलं तर प्रचंड जमिनीवरती त्याचं क्षेत्र असल्यामुळं त्याच्यामधून मिळणारं जे उत्पादन आहे ते खूप प्रचंड प्रमाणात असले दिसून येतं. एकदा आपल्याला त्या ठिकाणी ते रोप लावल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 वर्ष आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारचं मिळू शकतं. म्हणजे पहिल्यांदा गुंतवणूक करतानाच आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खर्च करावा लागतो. मात्र त्याच्यानंतर मिळणारं जे उत्पादन आहे ते फक्त आपल्याला त्या झाडाची निगा राखायची आहे. त्याला योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जे काही आवश्यक घटक असतात ते त्याचा पुरवठा करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं 10 ते 15 वर्ष चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळालेलं आपल्याला दिसून येतं. आता या मळ्याच्या शेतीमध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात तर चहाचं उगमस्थान हे आशियाच्या पूर्व भागामध्ये असलेलं दिसून येतं. चहा, कॉफी हे आफ्रिका खंडातील इथिओपियामधलं रोप आहे. रबर अमेझॉनच्या जंगलामधलं रोप आहे. कोको आफ्रिका खंडातील रोप आहे. मात्र इंग्रजांनी किंवा युरोपमधल्या अनेक देशातील दर्यावर्द्यांनी ही जी रोपं आहेत ती जगभरामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रवास करून अनेक ठिकाणी जिथं हवामान योग्य आहे तिथं त्या ठिकाणी त्याचे मळे चांगल्या प्रकारे विकसित केले. ब्रिटिश असतील, फ्रान्स असतील, स्वीडन असतील, अनेक त्या ठिकाणी या लोकांनी त्या देशांमध्ये त्यांच्या ज्या वसाहती होत्या तिथं ही शेतीचा प्रसार केला
आणि या शेतीला एक चांगल्या प्रकारचे दिवस आणण्याचं काम त्यांनी केलं गेलेलं आहे. आज आपण पाहतो की आज अनेक देशांमध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये यांचं उत्पादन घेतलं जातं. चहाच्या उत्पादनामध्ये चीन आहे, भारत आहे, श्रीलंका आहे, केनिया आहे. या देशांमध्ये चहाचं प्रचंड उत्पादन घेतलं जातं. कॉफीचं उत्पादन ब्राझील देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि आशिया खंडातील इकडं आग्नेय आशिया खंडातील अनेक देश घेतलं जातं. रबराचं उत्पादन इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, भारत या ठिकाणी घेतलं जातं. कोकोचं उत्पादन आफ्रिका खंडामध्ये व दक्षिण अमेरिकेमध्ये घेतलं जातं. त्याचबरोबर केरळमध्ये मसाल्याचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जातात. कोकणामध्ये काजूच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत, सुपारीच्या बागा आहेत, नारळाचे उत्पादन संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला घेतलेलं दिसून येतं. तर लक्षात घ्या, तर हे सर्व अतिशय महत्त्वाचे असणाऱ्या मौल्यवान शेती आहे, मौल्यवान पिकं आहेत. याचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला मिळवलं जातं. मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरेबियन बेटं, ब्राझील, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम आणि चीन या देशांमध्ये ही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आता यानंतर शेवटचा जो प्रकार आहे, तो शेवटचा प्रकार आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे विस्तृत व्यापारी धान्य शेती. आता व्यापारी धान्य शेती, त्याच्यासाठी हे चित्र आपल्याला या ठिकाणी लागू पडतं. या ठिकाणी आपल्याला खूप मोठं मशिनरी, आपल्याला कीटकनाशकांची फवारणी करताना आपल्याला दिसून येते. सरी मोठ्या आहेत. मोठ्या सरी असल्यामुळं सरीचा जो आकार आहे तो यंत्राच्या चाकाच्या आकारावरती तो निश्चित केला जातो, समान अंतर ठेवलं जातं. त्यामुळं त्या ठिकाणी ह्या विस्तृत शेतीमध्ये ही जी आधुनिक यंत्रसामुग्री जी वापरली जाते, त्या आधुनिक यंत्रसामुग्रीच्या आकारावरून त्या ठिकाणी पट्टासरी पद्धतीनं लागवड केली जाते, औषध फवारणी केली जाते, एकच पिकाचं उत्पादन घेतलं जातं आणि प्रचंड प्रमाणामध्ये. आता ही शेती विकसित देशांमध्ये केली जाते. आता त्याला कोणती वैशिष्ट्ये लागू पडतात हे आपण या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी आ क्रमांकाची जी वैशिष्ट्ये आहेत, ही आ क्रमांकाची वैशिष्ट्ये विस्तृत व्यापारी धान्य शेतीला लागू पडतात. या ठिकाणी शेतीचा आकार आहे तो प्रचंड असतो. म्हणजे एका शेतकऱ्याकडं जवळजवळ हजार हेक्टर जमीन असते, 10 हजार हेक्टर जमीन असते. म्हणजे आपल्याकडं आपण जर हे 1 हेक्टरचा 2.5 एकर म्हणजे जवळजवळ 40 हजार एकर जमीन आपल्याला, 25 हजार एकर जमीन आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि त्यामुळे शेती प्रचंड असल्यामुळं विशेषतः विकसित देशांमध्ये, संयुक्त संस्थाने असेल, कॅनडा असेल, रशिया असेल, युरोपमधले अनेक देश असतील, ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण अमेरिकेमध्ये अर्जेंटिना असेल, ब्राझील असेल, या ठिकाणी जे मोठे व्यापारी आहेत, ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी शेतजमीन आहे, तिथं अशा प्रकारची शेती केली जाते. भांडवलाचा प्रचंड वापर करावा लागतो, कारण मनुष्यबळाची कमी असते, जमिनीचं क्षेत्र जास्त असतं, त्यामुळं प्रचंड प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. आधुनिक कृषी यंत्रांचा अधिक वापर केला जातो. म्हणजे यासाठी यांत्रिक उपकरणांचा वापर करावा लागतो, कारण मनुष्यबळ नसल्यामुळं आपल्याला सगळी शेतीची जी कामं आहेत, म्हणजे अगदी पिकाच्या योग्यसाठी बनवण्यापासून अगदी लागवडीपासून ते अगदी कापणी मळणीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सर्वच यांत्रिक साधनांचा वापर करावा लागतो. या ठिकाणी या शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे एकच पीक घेतलं जातं. विशेषतः गव्हाचं पीक प्रचंड घेतलं जातं. गव्हाबरोबर मका आहे आणि इतर जी पिकं आहेत ती घेतली जातात. एकच पीक असतं, हजारो हेक्टरवर आपल्याला एकच पिकाचं उत्पादन दिसून येतं. हा शेतीबरोबर, या व्यवसायाबरोबर पशुपालनाचा व्यवसाय या विस्तृत व्यापारी शेती क्षेत्राच्या आसपास झालेला दिसून येतो. डेअरी फार्मिंग जे आहे, विशेषतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन या ठिकाणी याच शेती क्षेत्राच्या आजूबाजूच्या प्रदेशातून घेतलं जातं. कारण विस्तृत शेतीच्या बरोबर या ठिकाणी जे मोठमोठे फार्म तयार केले जातात, त्या ठिकाणी वऱ्हा पालन असेल, गाईंचं पालन असेल, घोडे असतील, बैल असतील किंवा इतर
शेळी मेंढ्या असतील, या आधुनिक पद्धतीच्या जे संकरित केलेल्या या ठिकाणी असणाऱ्या पशूंचा वापर या ठिकाणी केला जातो. म्हणजे दूध आहेच, तो दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन आहे, त्याच्याबरोबर मांस, अंडी या ठिकाणी आणि जी कातडी आहे त्याचा विविध वस्तू उत्पादनासाठी वापर केला जातो. त्यामुळं ही शेती या ठिकाणी दुहेरी पद्धतीनं उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं. आता ह्याचं हेक्टरी उत्पादन कमी पण दरडोई उत्पादन जास्त आहे, कारण 1000 हेक्टरमध्ये मिळणारं उत्पादन आहे ते या ठिकाणी एकाच शेतकऱ्याला मिळत असतं. कमी असलं तरी शेती क्षेत्र असल्यामुळे मिळणारं उत्पादन प्रचंड असतं, त्याच्यामुळं त्या शेतकऱ्याला आर्थिक फायदा खूप मोठ्या प्रमाणात होतो. व्यापार तत्वावरती ही शेती केल्या असल्यामुळं जगभरामध्ये ज्या ज्या देशांमध्ये अन्नधान्याची मागणी आहे तिथं त्याचा पुरवठा केला जातो, त्यामुळं व्यापारी नफा या ठिकाणी या देशांना झालेला दिसून येतो. आता जगभरामध्ये जे गवताळ प्रदेश आहेत, म्हणजे स्टेपी गवताळ प्रदेश हा आपण जर पाहिला तर युरोपमध्ये आहे, रशिया, युरोपमध्ये तिथंही ही शेती केली जाते. प्रेरी उत्तर अमेरिकेमध्ये आहे, कॅनडा आणि संयुक्त संस्थांमध्ये. डाऊन्स हा आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये असणारा आपल्याला गवताळ प्रदेश दिसून येतो. पंपाज हा अर्जेंटिनामध्ये गवताळ प्रदेशाचा भाग आहे आणि व्हेल्ड हा आफ्रिका खंडामध्ये दक्षिण आफ्रिकेजवळ असणारा गवताळ प्रदेशाचा भाग आहे. तर या सर्व ठिकाणी ही शेती केली जाते. या शेतीमध्ये गहू, मका व इतर जी व्यापारी पिकं आहेत त्यांचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. तर या पद्धतीनं हा जो शेती व्यवसाय आहे, या शेती व्यवसायामध्ये असणारे हे जे शेतीचे प्रकार आहेत, हे शेतीचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. पुढच्या पाठामध्ये आपल्याला या शेती व्यवसायाची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे आणि त्यानंतर या पाठावरचे असणारे जे प्रश्नोत्तर आहे तर त्याची माहिती आपण घेऊया. या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.